हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता। तर आज आपण बनवणार आहोत छोल्याची भाजी। चला तर मग बनवायला सुरू करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी छोले घेतलेले आहे, जे मी रात्रभर भिजत ठेवून घेतलेले आहे। चला तर मग ते शिजवून घेऊया। त्यासाठी कुकरमध्ये छोले ॲड करून 1 तांब्या पाणी घालायचं आहे आणि त्यात थोडासा सोडा ॲड करून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। आणि इथे आपले छोले शिजलेले आहे। चला तर मग भाजीला फोडणी देऊन घेऊया। भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे चला तर बघून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर मसाल्यांमध्ये खडे मसाले, हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, छोले मसाला आणि मीठ घेतलेला आहे। भाजी बनवण्यासाठी इथे मी कढाई गरम करायला ठेवली आहे। कढाई गरम झाली की त्यात आपल्याला 3 ते 4 चमचे तेल ॲड करायचं आहे। तेल गरम झालं की त्यात खडे मसाले ॲड करायचे आहे आणि अर्धा चमचा हिंग ॲड करायचे आहे। खडे मसाले आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्यात कांद्याची पेस्ट ॲड करायची आहे। पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे। आणि तुम्ही जसं बघू शकता इथे कांद्याला तेल सुटलेले आहे। कांदा परतून झाला की त्यात आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे। इथे मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे। अद्रक लसूण 1-2 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात आपल्याला टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे। टोमॅटोची प्युरी आपल्याला छान परतून घ्यायची आहे। टोमॅटोची प्युरी परतली की त्यात आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे आहे। हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा छोले मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करून मसाले 1-2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहे। तुम्ही जसं बघू शकता इथे मसाले किती छान परतले आहे। मसाले परतले की त्यात आपल्याला छोले ॲड करायचे आहे। छोले ॲड केले की आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता। इथे मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी कसुरी मेथी ॲड करत आहे। सर्व छान मिक्स करून भाजीला उकळी येऊपर्यंत आपण गॅस हाय फ्लेमवर ठेवणार आहोत। भाजीला उकळी आली की आपण गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत आणि 10 मिनिटं भाजी छान शिजून घेणार आहोत। आणि इथे आपली छोल्याची भाजी बनवून तयार आहे। अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा। थँक यू फॉर वॉचिंग।